आजी आजोबा निराधार, आई बाबा कन्फ्युज्ड, पोरं बेवारस, मुकी होत चाललेली घर. का? बोलणं कमी होतं का? नाही नाही, खूप बोलणं होतं, खूप बोलणं. शब्द इतके वापरले जात आहेत पण संवाद कुठेच नाही. आत्ता माझ्यासारखे 60ला आलेले जे आहेत त्यांना लहानपणचं आठवतंय का? आपल्याला कधी केसातून असा हात फिरवून अल्सेशन कुत्र्याला कुरवाळावं तसं कुरवाळत आपल्या आईबापांनी गुड मॉर्निंग, उठणार ना आता 8 वाजता. 8 वाजता गुड मॉर्निंग कुठे? इट्स ऑलमोस्ट नून. 8 म्हणजे कर्तृत्ववान माणसासाठी दुपार झाली वाटलं पाहिजे, पण ते असं जावळातून हात फिरवत. पोर जन्माला येण्याच्या आधी नवऱ्याच्या, पोर जन्माला येईपर्यंत नवरा टकलू झाला तर पोराच्या जावळातून हात फिरवत राहायचं. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कशाचं गुड मॉर्निंग? आमच्याकडे रोज सूर्योदय होतोय, लख प्रकाश देतोय. एव्हरी मॉर्निंग इज व्हेरी गुड फॉर अस. आम्ही काही युरोपमध्ये राहतो की आज ढगाळ आहे की पावसाळी आहे की सूर्य उगवणार आहे की नाही उघडणार आहे? किती बुद्धी घाण ठेवून आम्ही जगणार? अभिवादन करा, गुड मॉर्निंग म्हणा, त्याच्याविषयी नाही. डोंट गो बाय लेटर्स, गो बाय स्पिरिट. काय चाललंय काय? आणि मग त्याला उठवणं, त्याचे चोचले, त्याच्या सगळं वातावरण आहे ना खूप शब्दांचं आहे. मग तो सुद्धा असे हात गळ्यात टाकतो ममाच्या आणि तिच्या मोकळ्या सुटलेल्या केसांमध्ये अशी आपली मान फिरवतो. तिच्याही जुन्या आठवणी जाग्या होत असतील कदाचित. आणि तो पण म्हणतो गुड मॉर्निंग ममा, आय लव्ह यू. हे जतवा लागतं रोज, आय लव्ह यू समजावून सांगावं लागतं. हो, आजच्या दिवशी मी तुझ्यावर प्रेम करतोय, थोड्या वेळाने पण मी तुझ्यावर प्रेम करतोय, नंतर दुपारी पण मी तुझ्यावर प्रेम करतोय. आय लव्ह यूचा खुराक आहे, दिवसातून 4 वेळा म्हणलंच पाहिजे. शब्द खूप आले, संवाद गेला. संवाद गेला म्हणून संस्कार गेले. संस्कार म्हणजे तरी काय? मग संस्कार वर्गामध्ये घातलं तर काय अपेक्षा आहे आपली? रामरक्षा यावी, किमान गीतेचा 12वा अध्याय. सगळे अध्याय पाठ झाले तर बरंच. शंकराचार्य कांची कामकोटी पीठाचे काहीतरी 12,000 रुपये देतात वाटतं. म्हणजे पुन्हा गीतेचे 18 अध्याय ते 12,000 मिळवण्यासाठीच पाठ करायचे. आम्ही काय अपेक्षा केली? रामरक्षा आली पाहिजे, गीता आली पाहिजे, धर्मग्रंथ आले पाहिजेत, काय स्नान संध्या आधी आधी. पण संस्कार एवढा सीमित का केला? संस्काराचा मूळ अर्थ त्याला माणूस घडवणं आहे. आणि ज्या घरामध्ये ही संकल्पना धोसर होत चाललेली आहे ती मुकी होत चाललेली घरं आहेत. मुकी झालेली नाही आहेत, ती होतील. आणि ती जेव्हा होतील तेव्हा विश्वाचा विश्वासघात होईल. देवाच्या दृष्टीनं आपण अपराधी ठरू. ठाकूरांनी असं म्हटलं होतं, रवींद्रनाथ टागोरांनी, की अरे बाबा, तुझ्या पोटी मूल जन्माला आलं ते तुझ्या प्रॉपर्टीला वारस मिळावं म्हणून नाही. देवाचा अजूनही मानव जातीवर विश्वास आहे, निदान पुढची पिढी तरी शहाणी होईल. बघा काय ठाकूर काय बोलतात बघा. आम्ही त्यालाही धक्का देतो आहे. मग जे संस्कार करायचे आहेत ते संस्कार कुठले? की ज्यातून माणूस निर्माण होईल. आणि सेल्फ असेसमेंट करायचं की हे संस्कार माझ्या घरामध्ये कशा पद्धतीनं मी करतो आहे. मला विचाराल तर ह्यातलं काहीच मला करता आलं नाही. टोटली फेल्युअर पेरेंट, काही करता आलं नाही मला. मला असं वाटतं की ही चूक पुढच्या जनरेशननी करू नये. म्हणून ज्यांची मुलं 6 महिन्याची, 8 महिन्याची, वर्षाची आहेत, 5 वर्षापर्यंत जी आहेत, त्यांनी आवर्जून हा विषय ऐकावा असा आग्रह धरतो आहे. काय घडतंय बघा. माणूस बनवायचा आहे. कसा बनवायचा? नाक, डोळे, शरीर, हात, पाय, पोट, पाठ सगळं माणसासारखंच आहे. आता माणूस काय बनवायचा आहे? हजारो वर्ष एक एक्सपेरिमेंट केला हिंदू समाज जीवनाने आणि त्यातून त्यांनी काही व्हर्च्यूज फायनल केले, मूल्य नक्की केले. की माझ्या कुटुंबामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत इतक्या गुणवत्ता मला पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करायच्या आहेत. हजारो वर्ष एक्सपेरिमेंट झाला आणि अतिशय गांभीर्याने, विचारपूर्वक प्रत्येक शतकामध्ये ह्याच्यावर अभ्यास झाला, संशोधन झालं. आणि भारतातल्या लोकसंस्कृतीतून एक जीवन प्रणाली निर्माण झाली की जिचा स्वाभाविक परिणाम माणूस निर्माण होण्यामध्ये होत होता आणि माणसं निर्माण होत होती. शास्त्री, पंडित, मोठे लोक, विद्वान यांचं सोडून द्या. आमच्या खानदेशातल्या बहिणाबाई चौधरी सुद्धा तळमळून हाच प्रश्न विचारतात ना, माणसा माणसा कधी व्हशील रे माणूस.
म्हणजे त्या एका लौकिक दृष्टीनं अशिक्षित असलेल्या पण अतिशय शहाण्या असलेल्या प्रज्ञावान स्त्रीला हे कळालं की माणसासारखे दिसणाऱ्यांची गर्दी आहे, पण माणूस यात औषधाला सुद्धा सापडत नाही. मग कोणीतरी सांगितलं की बहिणाबाई, आता शिक्षण संस्था निघाल्या, शाळा निघाल्या, मुलं शिकायला लागली, माणसं आपोआप होतील. आणि मग त्या लोकांच्या दृष्टीनं निरक्षर असणाऱ्या पण माझ्यासाठी महापंडित असलेल्या बहिणाबाईनं उत्तर दिलं, बाबा रे, मी एक छापखाना बघायला गेले. त्या छापखान्यामध्ये मी काय पाहिलं, ट्रेडल मशीन होतं, असा छाप्याला ढाप की कागदावरती प्रिंट उमटायचं. मग त्यांनी बघितलं की एक कोरा कागद त्यात घातला जातो, ढाप, अक्षरांशी एक क्षणभराचा सहवास की सगळेच्या सगळे शब्द तो कागद आत्मसात करतोय. बहिणाबाईंनी ते पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये जो विचार आला तो आपण सगळ्यांनी गंभीरपणे करायचा आहे. त्या असं म्हणाल्या, कागदापरीस कागद छापीसनी शाना झाला. एक कागदासारखा निर्जीव कागद छापा बसला, छापून झाला की शहाणा झाला, सगळं ज्ञान त्याने आत्मसात केलं. पण असे छापलेले हजारो कागद वाचून माणूस येडजानाच कसा काय राहिला? बघा काय विचार. त्याचं कारण पुस्तकं वाचून माणूस नाही होत आहे. त्या माणूसपणाला थोडासा उजाळा आणता येतो, पॉलिशिंग आहे. वाचलीच पाहिजे तर पुस्तकं. मी जेव्हा असं एखादं विधान करतो तेव्हा मी पुस्तक वाचण्याच्या विरोधात आहे असं समजू नका, पण त्या वाचण्याला तेव्हाच अर्थ येईल जेव्हा माझ्यात बेसिक क्वालिटी आहेत माणूस म्हणून. काय कोणत्या आहेत? हजारो वर्ष अभ्यासपूर्वक प्रयोगशीलतेने तपासून प्रत्येक पावलावर जाच परख करून काही सूत्र तयार केली आणि आपल्या देशातल्या लोकसंस्कृतीतल्या लौकिक शिक्षण नसलेल्या पण शहाण्या माणसांना कळालं की अरे, किमान इतके गुण ज्याच्यामध्ये आहेत, ऑनेस्टली आहेत, प्रामाणिकपणे आहेत, तो माणूस म्हणायच्या लायकीचा आहे. पहिला गुण आहे कृतज्ञता, थँकफुलनेस. मी माणूस असेन तर माझ्यामध्ये कृतज्ञता हवीच. माझ्या मुलाला कृतज्ञता शिकवण्यासाठी माझ्या घरातल्या सिस्टीममध्ये काय नेमकं मी व्यवस्था केली आहे? कृतज्ञता. अरे, तुला जे आयुष्य मिळालेलं आहे ते तुझ्या एकट्याचं नाही आहे, ते अनेकांच्या योगदानातून तुझं हे सगळं जगणं घडतं आहे. तर त्या तुला माहिती असलेल्या आणि नसलेल्या सगळ्यांविषयी तुझ्या मनामध्ये कृतज्ञता आहे का? असेल तर चांगली गोष्ट आहे, तू माणूस आहेस. नसेल तर माणूस होण्याचं एकदम फाउंडेशनच चुकलेलं आहे. कृतज्ञता हवी, प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता. ही आम्हाला संतांनी शिकवली, विचारवंतांनी शिकवली, परंपरेनं शिकवली. प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता. लोक हसतात कम्प्युटर आणूनही त्याची पूजा करणाऱ्याबद्दल आणि म्हणतात की बघा, इकडे तर कम्प्युटर आणला आणि पूजा काय करता, नारळ काय फोडता. हा मूर्खपणाचा भाव नाही आहे. हे एक अतिशय गाभूळ भारतीय मन आहे. कॉम्प्युटर ही अप टू डेट टेक्नॉलॉजी आहे, पण त्याच्या वापराबद्दलची माझी कृतज्ञता मी व्यक्त करतोय एक चिमटभर हळदी कुंकू वाहून. मी आंधळा नाही आहे, मी मूर्ख नाही आहे आणि मला अंधश्रद्धा म्हणण्याचा मक्ता ठराविक बुद्धिवाद्यांनीच घेतला आहे काय? मी अंधश्रद्धा असेन तर माझ्या आयुष्यात अपयशच येईल, पण मी अंधश्रद्धा नाही, कारण का त्या कम्प्युटरबद्दल माझी एक कृतज्ञता आहे. आम्ही रोज गाडी सुरू करताना सुद्धा स्टेरिंगला असा नमस्कार करतो. आम्हाला माहिती आहे की आमचा ब्रेक, आमचा क्लच, आमचा एक्सलेटर आणि आमचं स्टेरिंग आमच्या हातापायात नीट असेल तर अपघात होणार नाही. तरीही ही निर्जीव गाडी मला सुखरूप घेऊन जाणारी आहे, तिच्याबद्दलचा थँकफुलनेस आहे. वस्तूंबद्दल राहो. जिवंत माणसाबद्दलची कृतज्ञता निर्माण होण्यासाठी कोणती व्यवस्था आहे तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये? अतिशय महागडं डायनिंग टेबल आहे, त्याच्यावरती अतिशय डेलिकेट काचेचे ग्लासेस आहेत, त्याच्यामध्ये अतिशय सकस दूध आहे, त्याच्यामध्ये अतिशय किमती असं काही ना काहीतरी फ्लेवर पावडर टाकतो आहे, पण ह्या पिणाऱ्या मुलाला कृतज्ञता कुठे आहे? मी त्याच्यासाठी या सगळ्या वस्तूंची व्यवस्था करतो आहे, पण कृतज्ञता मी देऊ शकत नसेन तर मी माणूसच होऊ शकत नाही ना. माझ्या माणूसपणाची पहिली खूण आहे की मी कृतज्ञ असणं. गर्दीमध्ये इकडून तिकडे जाताना जर चुकून एखाद्याला पाय लागला तर भारतीय माणूस सहजतेने असं करतो का? तर त्याला माहिती आहे की अरे, या माणसाला पाय लावणं हा त्याचा अपमान करण्यासारखा आहे आणि तो इथे आहे, त्याची दखल मी घेतो आहे, याबद्दलची कृतज्ञता मी व्यक्त करतो आहे. थँकफुलनेस. मी सॉरी तर म्हणतोच आहे, पण मी पाया पडतोय. कुठून आलो हे?
कोणत्या कॉन्व्हेंट स्कूलमधनं आलं, कोणत्या इंग्लिश मिडियम स्कूलमधनं आलं, कोणत्या अतिशय 40-40 हजार रुपये एका विषयाला देणाऱ्या ट्युशन्समधून आलं. तिथे हे काहीच मिळत नाही आहे. अशा महागड्या ट्युशन घेणाऱ्यांचे धंदे भरभराटीला येऊ असंच मला वाटतं. निदान एकदा त्यांचा भस्म्या शांत तरी होईल पैसे मिळवून मिळवून. कोण शिकवत होतं हे? आणि मग कृतज्ञता हे मूल्य देण्यासाठी आमच्या संस्कृतीमध्ये कोण होता तो महापुरुष माहीत नाही. कुठल्या खेड्यातला शेतावर काम करणारा, मुंडासं बांधून फिरणारा साधा भोळा माणूस, माहीत नाही तो महाराष्ट्रातला होता की केरळातला होता की काश्मीरमधला होता, पण होता याच मातीतला. तो सकाळी उठला आणि त्याच्या लक्षात असं आलं की आपल्या पुढच्या पिढीला कृतज्ञता शिकवायची असेल तर कृतज्ञतेवरचं भाषण देऊन उपयोगी नाही. मी माझ्या वर्तनातून त्याला ती कृतज्ञता संक्रमित केली पाहिजे. मग त्यांनी काय केलं? तो उठला, जमिनीला हात लावले, डोक्याला हात लावला आणि मग अंथरुणावरचा पाय जमिनीवर ठेवला. पोरांनी बघितलं, नातवानी बघितलं. पोरांनी विचारलं, बाबा हे काय करता? नातवानी विचारलं, आजोबा हे काय करता? आणि त्या आजोबाला ह्याचं शास्त्रशुद्ध उत्तर देता आलं की नाही माहीत नाही, पण तो जो म्हणाला त्याचं एक सूत्र बनून गेलं. तो म्हणाला की अरे ही जमीन आहे, तुला मला सांभाळते, तुझ्या माझ्या पिढ्यांना सांभाळलंय, तुला मला खायला घालते, तुझं माझं कर्तृत्व या जमिनीमुळं होतं. आता दिवसाची सुरुवात तिला पाय लावून मी करतोय, तर ह्या माझ्या काळ्या आईची माफी मागायला नको? हजारो वर्ष तो काही बोलला नसेल, त्याला शब्द सापडले नसतील, पण त्यांनी ही कृती केली आणि पोराच्या लक्षात आलं की अरे या जमिनीबद्दलची कृतज्ञता आहे. नातवाच्या लक्षात आलं की ही जमिनीबद्दलची कृतज्ञता आहे आणि एक सूत्र तयार झालं. समुद्र वसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. हा वेडेपणा नाही, हा भाबडेपणा नाही. आम्हालाही कळतं की धूळ, दगड, कंकर, खडक याची माती बनते आणि त्या मातीची जमीन असते. पण भारतीय मन माणूस बनण्यासाठी लालायित आहे आणि तो असा विचार करता येते मन की अरे ही माती मला जगवते आहे, ही धरती मला जगवते आहे, ही भूमी मला जगवते आहे, तिला मी पाय लावतोय तर माफी मागितली पाहिजे. कारण का ही माझ्यासाठी जमीन नाही आहे नुसती, ही माझ्यासाठी विष्णूची पत्नी आहे आणि मी तिची क्षमा मागतोय. विचार कसा सुरू होतो बघा. आपल्या कॉन्शियस मनामध्ये एक बीज पडलं, ते रुजलं की सबकॉन्शियसमध्ये जातं आणि सबकॉन्शियसमध्ये गेलं की त्याचं आचरण सुरू होतं. चांगलं आचरण ही कवायत नाही आहे. शिट्टी वाजली हात वर करा, शिट्टी वाजली हात खाली करा. चांगलं वागण्याचा अर्थ आहे चांगला स्वभाव. आणि स्वभाव कशातून होतो? अशा वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टी मुरत गेल्या की स्वभाव बनतो. मग तो पिढीमागे पिढी जमिनीला नमस्कार करणारा माणूस विचार करायला लागला की अरे ही धरणी माता, तिला मी नमस्कार करतो म्हणजे माता ही माझ्यासाठी आदरणीय आहे. मग माझी जन्मदात्री आई, ती माझ्यासाठी आदरणीय आहे. मग सगळ्याच आई पदाला पात्र झालेल्या स्त्रिया माझ्यासाठी आदरणीय आहेत. आणि जी कोणती स्त्री उद्या जाऊन आई होणार आहे ती पण माझ्यासाठी आदरणीय आहे. म्हणून सकल स्त्री जातीविषयीचा सन्मान माझ्या मनामध्ये निर्माण. बघा, इट्स अ सायकोलॉजिकल प्रोसेस. ही अशीच इव्हॉल्व होत जात असते. आणि मग तिसरं डायमेन्शन येतं की मला जगवणारी ही विष्णू पत्नी आहे, नमस्कार करतोच. ही माता आहे, नमस्कार करतो. सर्व स्त्रियांच्या विषयीच्या माझ्या मनामधला मातृभाव आहे, त्यांना नमस्कार करतो. आणि एक डायमेन्शन आहे की ही माझी भारत माता आहे, ही माझी मातृभूमी आहे, हा माझा देश आहे. पिढ्यानपिढ्या जर या देशाच्या भूमीवर मी लहानाचा मोठा झालो, अनेक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या, कर्तृत्व गाजवल्या, तिला पाय लावताना जर आम्ही तिचे वारस क्षमा मागत असू तर दुसऱ्या कुठल्याही परकीय शक्तीला उद्दामपणे हिला पाय लावचं धाडस आम्ही करू देणार नाही. तो पाय उखडून काढू. एक देशभक्ती म्हणजे प्रेमापासून पुरुषार्थापर्यंत हा सगळा माणूस बनवणारा संस्कार एका साध्या गोष्टीतून होत होता, जमिनीची वंदना, भूमी वंदना. मग आजोबा उठले, त्यांच्या मनामध्ये विचार आला की अरे नुसती भूमीच मला जगवते आहे का? हा रोज सकाळी उगवणारा सूर्य मला सोलार एनर्जी देतो आहे. दिसायला साधीसुधी वाटणारी भारतीय फळं अतिशय देखण्या दिसणाऱ्या पाश्चात्य फळांपेक्षा चवीला उत्तम का? इथला शेतकरी कष्ट करतो हे कारण आहेच, इथली जमीन चांगली आहे हे कारण आहे, पण फळाची चव सूर्याच्या ऊर्जेमुळे आहे.
मी ताजातवाना टवटवीत निरोगी का आहे? सूर्यामुळं आहे. आणि मग आजोबांनी त्या झोपडीतूनच उगवणाऱ्या सूर्याला हात जोडून नमस्कार केला. पोरांनी किंवा नातवानी विचारलं, आजोबा हे कळलं जमिनीच्या पाया पडायचं, बाबा हे कळलं जमिनीच्या पाया पडायचं, सूर्याच्या का? आणि मग आजोबांनी सांगितलं, तो नाही उगवला तर आपण नाही उगवू शकत, म्हणून सूर्याला नमस्कार. पिढ्यानपिढ्याचा संस्कार रुळला आणि एक सूत्र तयार झालं, आदित्यस्य नमस्कारान ये कुर्वन्तु दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. केवढा कर्तृत्वाचा भाग आहे, ज्याला तुम्ही टाईम मॅनेजमेंट म्हणता, ह्युमन रिसोर्स म्हणता. तो आमच्या अज्ञात खेड्यातल्या अज्ञात आमच्या आदिम बापांनी हुडकून काढलेला विषय. त्या बापाचं नाव, चेहरा, आकार, शिक्षण आम्हाला काही आठवत नाही, माहिती नाही, पण त्याचा संस्कार आमच्या रक्तामध्ये अजूनही आहे. तो काय म्हणतोय? आदित्यस्य नमस्कारान ये कुर्वन्तु दिने दिने. उगवणाऱ्या सूर्याला ज्या कुटुंबातले लोक सकाळी उठून नमस्कार करतात, जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते, त्या कुटुंबाला दारिद्र्य येऊ शकत नाही. का? तर सूर्योदय होतो पहाटेच्या वेळी. त्या उगवणाऱ्या सूर्याला नमस्कार करायसाठी आम्ही सगळ्यांनी जागं झालं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे आणि नमस्कार केला पाहिजे. म्हणजे काय? सूर्योदयानंतरही तास 2 तास अंथरुणात लोळत पडणाऱ्या आळशी लोकांपेक्षा जागृतीचे 2 तास दरडोई आमच्या घरात अधिक उपलब्ध होतात. टाईम मॅनेजमेंट. माझ्या घरात 5 लोक आहेत तर मला 10 वर्किंग आवर्स जास्त मिळाले शेजाऱ्यापेक्षा. मग 10 कामाचे तास जर मला अधिक मिळाले, सूर्यवंदना 1 मिनिटाची आहे, उरलेले सगळे 1 तास 59 मिनिट मी कामासाठीच खर्च करेन. आणि जो माणूस अतिरिक्त काम करतो तो दरिद्री राहणं शक्य नाही. थोडाफार गरीब असू शकेल, दरिद्री नाही राहणार, कारण का त्याला काम करायला ऊर्जा मिळाली, शक्ती मिळाली. आणि मग त्या सूर्याची वंदना केल्यानंतर कृतज्ञता हे मूल्य हळूहळू भारतीय माणसाच्या मनामध्ये रुजलं. किती? तर तो जेवायला बसण्यापूर्वी गोग्रास काढून ठेवतो. तो जेवायला बसण्यापूर्वी, आपली म्हातारी तर फार हुशार होती हो, ती भाकरी करायला लागली ना की पहिला तुकडा चुलीत टाकायची. काही कळत नव्हतं का तिला? ती म्हणत होती की तो सूर्य जसा आहे ना तसाच हा अग्नी आहे, आणि ह्या अग्नीला मी पहिला घास का देते आहे? कारण का तो तसा आहे म्हणून मला आणि माझ्या पोराबाळांना जेवायला मिळत आहे. कृतज्ञता आहे. चूल सारवून झाली ना, हळदी कुंकू लावायची तिला. चूल काय सवाष्णबाई बोलवली आहे घरी जेवायला? पण चुलीला हळदी कुंकू लावणं म्हणजेच ती असं म्हणायची की माझ्या घरातल्या प्रत्येक माणसाला आणि अतिथीला जो एक निरंतर यज्ञ करायचा आहे, त्या यज्ञातल्या आहुती तू मला देतेस बाई, आणि तू माझ्या जीवाभावाची मैत्रीण आहेस, तुला मी हळदी कुंकू लावते. नाहू खाऊ घातलं, हळदी कुंकू लावलं. मी एका घरामध्ये गेलो तर गॅसच्या शेगडीला हळदी कुंकू लावलं. माझ्याबरोबरचा एक माणूस म्हणा, सी हाऊ फनी इट लुक. मी म्हटलं काय फनी? तो म्हटलं की गॅसला कशाला हे? मी म्हटलं का? चुलीवरती शिजलं जातं आणि गॅसवर कच्चं राहतं. माझ्यासाठी चूल आणि गॅस या साधनांना महत्त्व नाही आहे, त्यातल्या अग्नितत्वाला महत्त्व आहे, त्याच्याबद्दलची कृतज्ञता आहे. आणि ते अग्नितत्व एका मर्यादित पद्धतीनं प्रकट करणाऱ्या ह्या उपकरणाविषयी मी कृतज्ञ आहे. किती गोष्ट होती ती. गाईला घास, अग्नीला घास, तुळशीला पाणी, कावळ्याला घास. काय करत होते हो आपल्या घरातले हे पूर्वज? पशूंविषयीची कृतज्ञता, पक्ष्यांविषयीची कृतज्ञता, वनस्पतींविषयीची कृतज्ञता, अग्नीविषयीची कृतज्ञता, क्षुधेविषयीची कृतज्ञता, जेवणाऱ्याबद्दलची कृतज्ञता, सगळ्याबद्दलचा कृतज्ञतेचा भाव एका साध्या साध्या गोष्टीतून येत होता. मी विचार करायला लागलो.